हाय हॅलो. आज बघा काय झालं, कौस्तुभला जे आहे तर ती सुट्टी होती आणि स्वयंपाकात जर एखाद्याने मदत केली तर आपलं जे काम आहे तर ते खूप सारं वाचतं. तर कौस्तुभ म्हणजेच की माझा मुलगा तो मला खूप साऱ्या कामामध्ये जी आहे तर ती मदत करत असतो. तर कधी कधी इतका छोटा आहे तो, आता 9 इयर कंप्लीट होईल त्याला ऑगस्टला. पण नॉर्मली त्याला घरातलं इतकं ज्ञान आहे की तो दरवेळेस मला जर कधी त्यांनी जर मला स्वयंपाक वगैरे करताना कंटिन्यू जर किचनमध्ये उभं बघितलं तर तो मला नॉर्मली येऊन विचारतो की मम्मा, तूच का रोज रोज स्वयंपाक करते, तुला किती काम असतं. म्हणजे इतकं तो बारीक निरीक्षण करतो. आणि ही जी छोटी छोटी कामं आहेत, बटाटे वगैरे सोलून द्यायचं किंवा चिरून द्यायचं एखादी भाजी, आणि कांदा लसूण जे आहे, टोमॅटो कांदा किंवा मग आपले जे फ्लावर किंवा मग कोबी वगैरे जर असं बारीक वगैरे करायचं असेल मला सँडविच वगैरेला किंवा भाजी टाकायला, तर तो मला त्या कामांमध्ये बरीचशी मदत करत असतो. तर तुमच्याकडे सुद्धा तुम्हाला मदतीला असं कोण आहे का, तर ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर याला त्या गोष्टीतून थोडाफार जो आहे तर तो आनंद भेटत असतो आणि आनंदामध्येच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तो करत असतो. तर बघा, एखादं काम जरी केलं तरी बाकीचं काम जे आहे तर ते बरंचसं पेंडिंग होतं. तर आज होती सुट्टी आणि सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, त्याची जी भांडी होती तर ती सगळी बेसिंग भरून आजची भांडी होती तर ती तशीच पडलेली. तर इथं बघा त्यांनी जे आहे तर ते काम केल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर मी जे आहे तर ते त्याला सांगत होते की दीदीला तिकडे घेऊन जा. कारण घरी जर तो जर घरी असला आणि त्याला सुट्टी असली तर बरंचसं जे माझं काम आहे तर ते बऱ्यापैकी तो करू लागतो किंवा उरकू लागतो. बाळाला वगैरे सांभाळायचं किंवा मग घरं वगैरे झाडायचे, जे छोटे मोठे काम आहेत तर त्याला मी लावत असते. तर बघा, ह्या वयातच मुलांना जे आहे तर ते कामं वगैरे सांगत जा, किंवा मुलगी किंवा मुलगा ह्या असे भेदभाव करत जाऊ नका. कारण नॉर्मली घरातली जी कामं आहेत तर घरात मुलगी असो किंवा नसो किंवा मुलगा असो किंवा नसो, घरात जी कामं आहेत तर ते रेग्युलरी कामं निघतातच किंवा पडतातच. तर प्रत्येकाला किंवा मुलांना सुद्धा या कामामध्ये आवड पाहिजे. तर कारण की बघा, प्रत्येक गोष्टीला जर आपल्यावरती जर मुलं डिपेंड राहिली तर कधीतरी आपल्याला अचानक अशी वेळ येते की मुलं मग काहीच करू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा त्यांना आताच थोडीफार जी सवय आहे तर ती केली पाहिजे ना, असं मला तरी वाटतं. तर बाकीचा एक्स्ट्रा स्वयंपाक वगैरे अजून काही नाही, कारण तो खूप सारा छोटा आहे. तर मुलांना सुद्धा त्यातलं थोडंफार ज्ञान यावं. तर त्यामुळे बाकीचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी न सांगता जे त्याला करता येईल किंवा तो सुद्धा आनंदाने करू शकेन, अशा थोड्याफार ज्या गोष्टी आहेत तर त्या मी बऱ्यापैकी त्याला सांगत असते. तर ते सगळं झाल्यानंतर बघा, गॅस जो आहे आणि किचन ओटा तर तो बऱ्यापैकी मी क्लीन करून घेते. पण जेव्हा केव्हा तुम्ही गॅस क्लीन करणार असाल तर त्याच्या मागची, म्हणजेच की गॅस च्या मागची जी स्टाईल आहे तर ती सुद्धा तुम्ही तेव्हाच क्लीन करून घ्यायची. कारण मग पुन्हा आपल्याला जे आहे तर ते डीप क्लिनिंग करावं लागत नाही. तर या पद्धतीने मी फक्त वरती जे आहे तर ती घासणी फिरून अशा पद्धतीने पाणी ओतायचं आहे. कारण नॉर्मली जे आहे तर ते रोज गॅस आपण जेव्हा वॉश करतो तर तेव्हा मी रोज डेलीची जी मागची स्टाईल आहे तर ती घासून घेते. तर बघा, काय होतं, फोडणी वगैरे जर दिली किंवा भाकरीला पाणी वगैरे लावलं तर ते त्यावरती उडतं आणि त्याचे जे डाग आहेत तर ते तसेच राहतात. तर काय काय वेळेस बघा, आपण घाईगडबडीच्या वेळेस काय करतो की ते क्लीन करत नाही आणि तसेच ठेवून देतो. तर खूप दिवस जर झाले तर ते चिकट होतात आणि निघतसुद्धा नाही. ते काढण्यासाठी सुद्धा खूप सारे कष्ट करावे लागतात. तर त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने जर केलं तर वरच्यावर जे आहे तर ते बरंचसं तुमचं काम जे आहे तर ते कमी होईल. आणि माऊला जे आहे तर ते दादाकडे जायचं नव्हतं, तिला माझ्यासोबत जे आहे तर ते काम करायचं होतं. नॉर्मली बऱ्याच वेळा ती असं करते, आपण काही करायला लागलं की तेच तिला काम करायचं असतं, कारण दादा वगैरे करतो म्हणून. पण ती अजून खूप सारी छोटी आहे तर अजून तरी तिला काही एवढं काही सांगत नाही. तर तिला घेऊन जे आहे तर ते बाकीचं बऱ्यापैकी काम झालं. आणि इथे जे आहे तर ती मी आता घेतले होते भांडे घासायला. तर आज बघा, जे टोपलं वगैरे असतं चपातीचं तर ते सुद्धा सगळं मी घासायला काढलं होतं. कारण कौस्तुभ जो आहे तर तो बऱ्यापैकी तिच्यावर लक्ष ठेवतो. तर इथे बघू शकता दोघांची जी मस्ती आहे तर ती कंटिन्यू चालूच होती. तर आता भांडे घासायचे जे आहे तर ते मी पटकन घासून घेणार आहे आणि नंतर तिला जे आहे तर ते झोपी लावून पुढचं काम करणार आहे. तर बघा, आज जे आहे तर ते बाल्कनीतलं मला एक्स्ट्राची झाडं वगैरे जी आहेत तर ती बऱ्यापैकी खराब झालेली किंवा खूप दिवस झालेले, तर त्यामुळे ती काढून घ्यायची होती. तर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सुद्धा अशीच मदत होते का, तर ती कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, खूप वेळेस काय होतं, मिस्टरांना
जे आहे तर ते वेळ भेटत नाही, किंवा सुट्टी वगैरे जर असलं तर एखादं काम असलं तर त्यांना त्या कामातून वेळच निघत नाही. तर त्यासाठी मिस्टर जरी नसले तरी माझा मुलगा जो आहे तर तो बऱ्यापैकी मला घरात किंवा कामात किंवा एखाद्या गोष्टीत खूप सारी मदत करतो, कारण त्यालासुद्धा त्या गोष्टीतून आनंद भेटतो. आणि बाहेर मोबाईल वगैरे किंवा टी व्ही वगैरे जर बघण्यापेक्षा तुम्ही जर मुलांना अशा ॲक्टिव्हिटी दिल्या तर ते सुद्धा खूप छान ॲक्टिव्ह राहतात. आणि मोबाईल किंवा टी व्हीचा जो वेळ आहे तर ते अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी देतात. तर त्याला ड्रॉइंग वगैरे काढायलासुद्धा खूप आवडतं. तर आता त्याची एक्झाम झाली तर त्याला ड्रॉइंग वगैरे काढण्यासाठी जो आहे तर तो त्याचा स्पेस किंवा त्याचा टाईम जो आहे तर तो मी बराच देणार आहे. आणि त्याची ड्रॉइंगसुद्धा खूप छान कलेक्शन आहेत. तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये जे आहे तर तुम्हाला त्याचे ड्रॉइंग नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करेन. तर बघा, हे भांडे वगैरे घासून झाले आणि माऊला ह्या वेळेस मी झोपवली होती. तर हे जे ब्रह्मकमळ आहे तर नॉर्मली 2 ते 3 वर्षांचं आहे, पण माऊ जे आहे तर वरती चढली की त्याची पानं तोडून टाकते. आणि हा जो झेंडू आहे तर तो आता खूप खराब झाला आहे. खूप सारी त्याची फुलं जी आहेत तर ते आपण देवपूजेसाठी वापरलेली. तर म्हटलं आता झेंडूचं झाड जे आहे तर ते काढून टाकावा. आणि त्यामध्ये जो सगळा पसारा झाला होता तर गोकर्ण जे आहे तर व्हाईट कलरची म्हणजेच की पांढऱ्या कलरची गोकर्ण तर ती सुद्धा त्यातच होती. आणि खूप सारा त्याचा असा काला वगैरे किंवा एकत्र जे आहे तर ते सगळं झाडं त्यामध्ये झाली होती. आणि ब्रह्मकमळ जे आहे तर ते वाढतच नव्हतं. आपण एखाद्या बंद खोलीत ज्याप्रमाणे असतो की गुदमरल्यासारखं होतं तर तसंच ह्या झाडांना देखील झालं असेल असं माझं तरी मत होतं. तर त्यामुळे म्हटलं की ते सगळं असं क्लीन करून काढून घ्यावा. आणि इथं जे आहे तर ते कौस्तुभला बसवलं होतं, कारण टी व्ही वगैरे जर चालू केली तर त्यावेळी खूप त्याचा जो वेळ आहे तर तो त्यामध्ये घालवतो. तर थोडंफार जे आहे तर ते त्याच्यासोबत बोलून अशा पद्धतीने मी जे काम होतं तर ते केलेलं. तर रोज बघा माऊ वगैरे असते आणि माऊ छोटी आहे तर ती सारखी माझ्याच अंगावरती असते. आणि कौस्तुभला जो आहे तर तो बराचसा वेळ मला देता येत नाही, किंवा तो जर सकाळी 11 वाजता शाळेत गेला तर संध्याकाळी 5:30 पावणे 6लाच घरी येतो. आणि त्याला सॅटर्डेला सुद्धा फुल डे स्कूल असते. तर त्याला जो आहे माझ्यासोबतचा वेळ खूप सारा कमी भेटतो. संध्याकाळी पण स्वयंपाक आणि त्याचा स्टडी वगैरे यामध्ये सगळा वेळ जातो. आणि आमच्या दोघांचे जे बॉन्डिंग आहे किंवा गप्पा ह्याला फक्त आम्हाला संडेच भेटतो. तर त्यामुळे अशा पद्धतीचे जे आहे तर त्याचं आणि माझं बोलण्याचं जे काम आहे तर ते बऱ्यापैकी चालतं. तर बघा, मुलांसोबत जे आहे तर ते त्यांच्या फ्रेंडसारखं वागलं पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला शेअर करतील. त्यांच्यावरती बर्डन देऊन किंवा प्रेशर देऊन ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण करू शकत नाही. तर मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करत असते. तर म्हटलं की ही जी गोष्ट आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर ही जी गोकर्ण आहे त्यामधून काढलेली तर ही कुंडी रिकामी होती, हा पॉट. तर यामध्ये म्हटलं ती रिप्लांट करावी. तर अशा पद्धतीने जी आहे तर त्यातली थोडीशी माती काढून आणि त्याच्या ज्या थोड्याशा एक्स्ट्राच्या फांद्या होत्या तर त्या फांद्याकडून अशा पद्धतीने ती गोकर्ण जी आहे तर ती मी आता घेत आहे रिप्लांट करून. इथे तुम्ही बघू शकता. तर असा जो आहे तर तो बराचसा सुट्टीचा आमचा दिवस जात असतो, कारण माऊ जी आहे तर ती झोपल्यानंतरच ही एक्स्ट्राची जी कामं आहेत तर ती केली जातात. आणि डेलीसाठी तर मला वेळ भेटतच नाही. सकाळी 10-11 वाजेपर्यंत जितकं काम होईल तितकंच, आणि त्यानंतर ती 1:30 ते 2 वाजता झोपते. तर ती झोपल्यानंतर मला एक्स्ट्राची जी बाकीची कामं आहेत तर ती करावी लागतात. तर त्यामुळे हे गार्डनिंगचं जे काम आहे तर ते कौस्तुभला ज्या दिवशी त्याच्या स्कूलला सुट्टी असेल, संडे म्हणा किंवा मग आधीमध्ये जर एखादी सुट्टी आली तर त्या सुट्टीला हे असं नियोजन करावं लागतं. जर आधीच केलं तर माऊमुळे जे आहे तर ते मला जमत नाही. आणि संध्याकाळी सुद्धा खूप सारा उशीर होतो तिचे पप्पा वगैरे आल्यानंतर. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा शक्यतो जास्त मी हे जे गार्डनिंगचं काम आहे तर ते करत नाही, कारण संध्याकाळी बराच वेळा बोलतात की झाडं झोपलेली असतात, त्यांची पानं किंवा फुलं तोडू नये. तर मग आपण ह्या कुंडीतून काढून त्या कुंडीत सुद्धा लावू शकत नाही. तर त्यामुळे हे जे काम आहे तर ते बहुधा फक्त सुट्टीच्या दिवशीच केलं जातं. तर हे सगळं लावून होईपर्यंत कौस्तुभला जे आहे तर ते मी पाणी आणायला सांगितलं होतं, आणि पाणी आणून जे आहे तर ह्या झाडांना घालणार होते. तर इथे बघा, मी हे जे खत आहे सेंद्रिय खत तर ते तुम्हाला नर्सरीत इझिली भेटून जाईल. तर तुमच्या झाडाला फुलं वगैरे येत नसतील किंवा फूट चांगल्या प्रमाणे होत नसेल, कारण बघा माती जी आहे तर ती एकच ठेवतो आणि आपण खतं वगैरे जी आहे तर ती घालत नाही कधी झाडांना. तर त्यामुळे झाडांची जी ग्रोथ आहे तर नवीन आपण जोपर्यंत नर्सरीतून आणली तोपर्यंतच चांगली राहतात, आणि नंतर जी आहे तर ती झाडांची ग्रोथ होत नाही, असं बऱ्याच वेळा होतं. तर माझ्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा असं झालं. पण नंतर मला जेव्हापासून या खताचं माहीत झालं तर तेव्हापासून झाडांना खूप सारी फुलं येतात आणि खूप फुटतात ती झाडं. त्यांची ग्रोथ जी आहे तर ती अजिबात थांबत नाही. तर वरच्यावर हे जे खत आहे तर ते आपल्याला त्या झाडांना द्यायचं आहे.
तर माती बघा दाबून बसवली नव्हती म्हणून पाणी टाकल्यानंतर जे आहे तर ती बरीचशी खाली गेली। तर त्यानंतर मी अशा पद्धतीने जे आहे तर ती माती त्यामध्ये परत टाकली होती। तर बघा आमच्या इथे सारखे कबूतर आणि चिमण्या ज्या आहेत तर त्या सारख्या येत असतात, तर त्यांनाच बघायचं जे काम होतं तर ते मध्ये मध्ये माझं चालू होतं, कारण ते येऊन सारखे चूचू वगैरे करतात। तर म्हटलं होतं की आता उन्हाळा चालू झालाय, त्यांच्यासाठी जे आहे तर थोडंसं पाणी वगैरे गॅलरीत ठेवून असं काहीतरी करावा असा विचार मी करत होते। सो त्यामुळे सारखं इकडे किंवा तिकडे बघायचं माझं जे काम आहे तर ते कंटिन्यू चालूच होतं। तर बघा चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।